कायच्या ना बसणं. आता तर लोकांच्या गाड्या घोड्या आहे सगळ्या. बहुत काही लोक असे आहे की ज्याच्याजवळ गाड्या घोड्या सगळं ज्याच्याजवळ काहीच नव्हतं, खायला सोय नव्हती बरोबर. काय म्हणा, बहुत दिक्कत प्रसंग आहे. आणि मग लोक पटसे सांगतात माझा मुलगा असं तकलीफ आहे, तशी आहे, अमुक आहे. तर मग तुम्ही हे एवढं सगळं पाहिलं कशासाठी मग? आता मग काय, मग मी सरम लाजेवर उतरतो. बेकार माणूस आहे. कोण्या बापाचं खाल्लंही नाही, कोणाच्या बापाला घाबरतही नाही. मी माझ्या परिवारालाच तर अलग करले. नाते रिश्ते का होते मला नाही माहिती. मला एवढं माहित आहे माझ्या भगवंतानं माझ्यासाठी खूप काही केलं. आज मी हे सगळं केलं नसतं तर परिवार सुखी झाला. माझी जबाबदारी तेथपर्यंत होती की त्यांना सुखी करण्याचं. आता समोरची जबाबदारी ते आपली पाहिजे, मी आपली पाहिजे. कारण आता लहान राहिले का नाही. माझी जबाबदारी त्याला मोठे होतपर्यंत होती. त्याची जबाबदारी आपल्या मुलाबाळाला कसं त्याचं वळण लावायचं. अरे आहे का नाही? आणि मग बोललो ना, आज आता मी आपला 28/2 कार्यक्रम येऊन राहिला. आणि कधी एखाद्याची इच्छा होते, माझी इच्छा होती काही आहे करावं, ते करावं, ते करावं. आता अमरनगरमध्ये यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की आम्ही तिथून रथ करू आणि धुमाल वगैरे जे काही आहे त्याच गावामध्ये लोक विरोध करायला लागले. कोणाचा विरोध करून राहिले? चांगल्या कामाचा. कार्यक्रम कोणाचा आहे? अरे प्रत्येक माणसाच्या तोंडातून ठीक आहे माझे तुम्ही 5 म्हणता तर मी 10 देतो, पण आपण चांगलं करू असं म्हणण्याची हिंमत आहे का? अबे भाडव्या राग येते साला. तुमच्याजवळ आलं कुठून? मागात यायच्या पहिले होतं का सगळं? या आलं कुठून? याचा कधी विचार केला? वर का म्हणलं तुम्ही याच्या कार्यक्रमात? हे म्हणलं काय एका शिलाव का? मी काय म्हणलं, ते शिल्याहून काढोत का मनातून काढोत, आपल्याला कुठं जायचं आहे? भगवंताच्या कार्यक्रमात जायचं आहे ना. कुणी काही करतो बेईमानी करत तो भोगल ना. विश्वास, तुमचा विश्वास कोणावर पाहिजे? उभे व्हा ना. बुड्ढे झाले का? तुमचा पोरगा खराब झाला असता तर तुमच्या मागे जे चांडाळ चौकडी आहे त्यांनी चांगलं केलं असतं का? कोण केलं? मग
एकच पोरगा आहे ना, काही तर जाणीव ठेवा. माझ्या मी actually का मला म्हणत आहो, काय- मला बाकीच्या गोष्टी नाही माहित. मला माहित आहे ना, मला बेकूफ बनवायचं काम करायचं नाही. तुमच्या पोराच्या जेव्हा याच्याजवळ गोळा होता, ऑपरेशनही केलं ना, चांगलं झालं का? नाही, आपल्याला नाही झालं होतं. नाही झालं ना, तेवढा पोरगा खराब होऊन गेला. एकुलता एक पोरगा. आत्म्याला विचारा, हात मांडा असे, काहीतरी शरम लाज पाहिजे माणसाला त्या परमेश्वराविषयी, की आज देवा हा मार्गात आलो नसतो तर माझं पोराचं चालणं फिरणं उठणं बसणं झालं असतं का नाही माहित नाही. कॉलेज जाणं बंद होतं त्याचं, होतं ना? अरे हो का नाही? हो. रडत राहिलो असतो आपण. मला माहित आहे ना कोणाला किती गोडी आहे परमेश्वराविषयी. मी नाईला जास्त बोलत नाही, माझा भगवान म्हणते मी आहो ना, चिंता नको करू. कारण हे सगळं कर्म करताना, तुझ्या पोराची मालिश करताना म्हणा किंवा आणखी काही म्हणा, मी पैसे घेतले का? अरे घेतले का? नाही. आणि डॉक्टरनं म्हणलं असतं तर आपण चुपचाप जेवढं म्हणलं तेवढं अरे दिले असते का नाही? नाही तर एका भविष्य खराब झालं. हा, कोणाला सांगून राहिले तुम्ही? मी तयार आहो. एक एक सेवक जर त्याला उभा चान्स देतो मी. आता त्यानं बोललो का कोणाला बोलायचं आहे का, म्हणून मी चुपचाप बसू नको. गोळी पाहिजे माणसं. मी असं नाही म्हणत तुम्ही हे असे पापी लोक किती कोपले माझ्यावर तरी काही एक केसालाही माझ्या धक्का नाही लागू शकत. कुणाची अवकात नाही. ह्या पापाचे किती जरी तुम्ही एक झाले, कारण मी पाप केलंच नाही. पाप तर तुम्ही लोक करून राहिले, की त्या भगवंताच्या कार्याबद्दल आपण एकमेकाला थोडंसं भडकवतो. एक चांगल्या गोष्टी करायला आपण तयार नाही. दुःखाची गोष्ट आहे. आता काय माझं हात उठणं बाकी राहिलं, नाही तर माझ्या मनामध्ये म्हणजे मला मजबूर होऊन भगवंताजवळ रडत बसावं लागलं. तुम्ही काय करू? नाही तर जगाला दाखवून दिलं असतं की हा मार्ग का आहे.
कारण मी ते घडवलं आहे. जो मेहनतीतून कमवते ना, एक एक पैशाची किंमत राहते, तसं एक एक सेवकाची किंमत केली मी जर ते केली नसती तर तू माझ्याजवळ येऊन बसला असता का? अरे आलास ना काही इथं आपली अशी तशी करायला. हे जे साधू संत आहे ना, साधू संत हे ते पैसे घेतल्याशिवाय काम नाही करत. आणि आपण मुंह मागे देतो. कितीतरी प्रसंग येते माझ्यावर. एक दिवस तो माझ्या घरी आला. काय आडनाव? मंगळवारीतला काय आडनाव रे? अगं उभा होय ना. मरणाची पाळी आली होती ना. मार्गात राहून सुखी झाल्यावरही असं वाटत होतं का माझ्या घरीच मरते का गाव. तेव्हा मला भगवंताला आराधना करावं लागतं. माझ्या घरी जर हे घडलं ना, कलंक लागते मला. हॅलो, नमस्कार. बोल. ठीक आहे ना. हो. हा, अरे खरं आहे. कुठं आहे? पण बरं झालं त्या दिवस पासून तू आता सावध तरी झाला. रोज सकाळी उठून पूजा बरोबर करते, फोन करते आहे ना. त्याचा फायदा भेटून राहिला का नुकसान झालं? मले का तुले? हा, दूसरे को जलने वाले खुद जल के मरते हैं. दूसरे को क्या जलाएगा, उसकी औकात नहीं है. अबे पहले उसने ये देखना चाहिए कि मैं खुद जला हुआ था. आज जो मेरे में एनर्जी है ना, वो किसने दिया? भगवान. अब क्या तू लोगों को जलाएगा? तेरी तू तो पहले ही साला जल के खाक है बे. और फिर साले थोड़े से कपड़े के अच्छे पहन लिए और थोड़ा सा क्या दो पैसे क्या इंसान के पास आ जाते तो साली उसकी बातें देखो कितनी लंबी लंबी होती है. अबे औकात तो देख तेरी साले. कहाँ से आया तू, कहाँ था और कहाँ आ गया. फिर औकात पे उतरना पड़ता है. मैं तो इतना कर चुका हूं तुम्हारे लिए. ये तो बाकी जो मार्गदर्शक है ना, क्योंकि आप बना बना के काम करते हैं, फिर भी हजारों पोते चावल जमा होते उनके पास. लाखों रुपया जमा करते इधर से उधर से. वो देखते नहीं कि कोई तकलीफ में है या नहीं है. ऐसा कोई आदमी है यहाँ पे कि मैंने किसी के साथ बेईमानी किया होगा? बोल, मेरे मुंह पे यहाँ आके बोल लो.
मैं इतने लोगों में माफी मांगूंगा। नहीं तो हर आदमी अपने अपने छाती के ऊपर हाथ रख के बोलो कि हमने बेईमानी किए है। उस समय बहुत दया आती थी तुम्हारी, क्या परिवार है, क्या तकलीफ है। हम भगवान से बोलते थे कि भगवान और अब बोलूंगा ना तो पूरे साला ऐसी तैसी हो जाएंगे लोगों की। और मेरे को परवाह नहीं करता मैं उस बात की। मैंने अपना जीवन खुद बनाया हूं और जिसने भी मेरा जीवन बनाया उसके बारे में आज भी जागरूक हूं। उसने बेईमान बोला, भलाई वो जुमदेव बाबा को क्यों ना बोले, उसमें मैं भी आ गया। मानो ये बेईमान है। मैं नहीं चाहता कि उसके नाम को कलम लगाओ। बहुत अच्छा स्वभाव है मेरा, बहुत अच्छा जीवन है मेरा। ना कोई बात की चिंता करता हूँ, ना कोई बात की फिक्र करता हूँ, बिंदास। साले क्या बोलो, भगवान ने कितना भी दिया तो भी तुम्हारे को सुख नहीं है साला। तुम ढंग से एक भगवान के कार्यक्रम में भी नहीं आ सकते। आज ये हालत है तुम लोगों की। क्या जीवन है तुम्हारा। एक जमाने में दर दर भटकने वाले आदमी, इसके उसके मुंह के तरफ देखने वाले आदमी आज हमको लगता वो आदमी जो है ना मंगलवारी वाला, अबे खड़ा हो ना थोड़ा सा, उसकी माँ नहीं आई क्या? फिर देना उसके पास क्या, पापा ठेका लिया क्या? साला बच्चे बच्चे करते करते तो तुम लोग साला ऐसी हो गए। ठीक है ना, छोटे है उसके माँ के पास, उसके माँ के पास बच्चे हैं क्या दूसरे और पेट वेट में? इतने बड़े ये उस समय इसको कुछ हो गया रहता तो तेरी जिंदगी बेकाम होती ना। सोच ले बात को। हालत हो गई थी कि नहीं खराब, बचने का चांस था। फिर आज भी, आज फिर बता रहा हूं तेरे को, उसके भरोसे तेरी जिंदगी है। तुझ्या भावजेने MB6 केलं होतं ना,
सांगून दे. तुझ्या भावजेसाठी येथून दवाखान्यात गेलो मी, गेलो ना. दुसऱ्या दिवशी 6 नाही वाजत तर बुट्टी बोरीला पोहोचलो होतो. अरे हो का नाही? कोई माय का लाल नहीं है. बात को समझ जाओ. अपना भगवान बहुत ही है. लेकिन क्या करें, आज भी साला कितने लोग कितने कमाने के बाद में भी सुखी नहीं है. मालूम नहीं क्या मजबूरी है. हे ब्राह्मणे बाबाजीचं पोरग 10-12 दिवस जेवण नव्हतं केलं. माझ्याजवळ आणून मी जेवण चालतो. लहान पोरा बाळाचा आहे ना? अरे हो का नाही? हा, याच्या अख्ख्या पांगूर समाजात कितीतरी भूत सैतान होते. अख्ख्या पांगूर समाजात. अरे काही तर किंमत करा. महेश महेश खूप आशा होती. हे साला पागल साला असा राग येत आहे का झोडपून टाकू काय. सगळ्यात मोठा पागल साला. हा होतं माझ्याजवळ जेव्हापासून प्राप्ती केली तेव्हापासून. त्याला का होतं तुझ्या घरात? अबे आज माईक ठेवायला तयार नाही आहे तू. शरम आहे तुले? कुत्र्यासारखी जिंदगी झाली तुझी, कुत्र्यासारखी. एक जमाना होता तू माझ्या मागं फिरत होता आहे ना? अरे हो का नाही? आज काय झालं? हा, कुत्रा नाही फिरत होता तेवढं माझ्या मागं. आज मजबूरन बोलावं लागलं. काय होतं तुझ्याजवळ? हा, पोरं तरी होते तुझ्या? नाही ना. हा, कोणत्या गोष्टीची कमी केली मी तुले? कोणत्याच गोष्टीची कमी. ऐकलं का? कुठेतरी मोह मायात नसते माणूस. मग आमचा भगवान तर आम्हाला म्हणते, अबे तू ज्या माणसासाठी एवढं आपलं जीवन दान द्यायला तयार होत, तो माणूस खरोखरच तुझा राहील का एक दिवस?
त्याचे कर्म मला माहित आहे म्हणते. कोण म्हणते? कोण म्हणते? भगवान म्हणते. तो समोर काय होणार आहे? माझ्याजवळ लिखाण आहे की ज्या वेळेला या माणसावर दुःख होते, तकलीफ दूर होते, मी त्या भगवंताला सांगितलं होतं की ते मले दे तू, पण त्याला चांगलं कर. लिखाण दाखवू का? फार शौकासाठी बोलता साहेब बोलले. त्या शब्दाचं पालन तुम्ही केलं शौकासाठी, हे आम्ही मानतो जाणतो. आपल्या आमचाही माय मुलगा 10 दिवस जेवला नाही, मला भरोसा नव्हता वाचण्याचा. काय परिवार म्हणता? काय परिवार घालून गेला होता. काय शब्द भगवंता बरोबर कोणाला आराम पडला आणि 11व्या दिवशी 2 मला सगळं भात जेवला तुमच्या. मला माहित आहे. बहुत ज्ञानी माणूस हो मी. ज्ञानी काय होते चाहत नाही मी बोललो. याच्याजवळ तर भरपूर अनुभव आहे या भगवंताचे, भरपूर. कुत्र्यासारखी जिंदगी करून बसले आपले. 4 लोकात याले नाक होतं पहिले, नाक. हर गावात इज्जत होती. हॅलो, नमस्कार. हा, जाऊ दे ना, मेला ना, जाऊ दे. नाही मला सांग काय आता, त्याला तेवढी पंचायतच केली असेल बायको की कोणाचं, जाऊन आत्महत्या करायला असेल. मला काय करायचं आहे? घेणं देणं आहे का नाही? हा, 400-400, 500-500 किलोमीटर गाडी चालवली एकट्याने मी आले मागं बसून एका दिवसात. आहे त्या जमान्यात कधी म्हणा होता ना 1 रुपया बर्गेजीनं पान खाल्लं बरे. अरे पैसा काय? अबे कितीही कमावून ठेवला ना, खानदान जर बरोबर नाही निघाले ना, तुमचं नाव मातीमध्ये मिळल्याशिवाय राहणार नाही. पण आपण भगवंताजवळ जर कायम आहो ना, त्याच्याजवळ नाव जरूर राहील, गावात नाव जरूर राहील, सेवकात नाव जरूर राहील. हे बेशरम लोक आहे ना साले, मागं बोलते, त्याची औकात नाही सामने बोलायची. आपल्या जवळ आहेत लपू, ते आपलं भविष्य खराब करून राहिले, माझं नाही. मी तर कधी जिंदगीत सोचलं नाही की कोणाचं वाईट व्हावं. माझ्या भगवंतात इतकी महान शक्ती आहे की ज्याची काही हद नाही. त्याच्यापेक्षाही शक्ती मिळवून टाकली असते मी ना.
मजबूर आहोत. हा दुःख सांगायला सगळे येतेच. कोणी म्हणते मी एवढं सुखी झालो साहेब, माझी खूप इच्छा आहे भगवंताविषयी, असं म्हणणारा कोणी भेटते का? देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. काय म्हणा, मायबाप पोरासाठी रडते, पोरग मायबापासाठी नाही रडत. लवकर मेले तर चांगलं होते म्हणते. आजाद हा? खोलून द्या ना, झटकन अडकून आणि बाहेर उभे आहेत. खोलून द्या तो दरवाजा, असं खोलून द्या. आहे का नाही? समोर समोर सरका. समोर समोर सरका. हा? अरे गलत बोलतो का? इकडे उदाहरण दाखव. इकडे जागा असेल तर समोर समोर थोडे थोडे समोर समोर सरकून द्या, थोडे थोडे समोर समोर खोलून द्या तो दरवाजा. आणि जिंदगीभर मरेपर्यंत आई बाप सोबतच राहते पोराविषयी. इतकी मोहमाया भरून गेली आहे. हा? शिंदे तुझं शिक्षण किती आहे? याचे आई वडील आले का? हा? कुठं आहे? बाबा इथं आहे तिथे. बाबाजी इकडे या. असे या बाबाजी. त्या बाईच्या जवळ उभे राहा, जसे लग्नात राहिले होते. काय झालं? अरे दोन वा ना वा, भगवंताचं नाव घ्या आणि उभे व्हा फटसे. अरे तुम्ही आत नको जरा, होईल नाही तर नाही होईल. दोन तीन वेळ पडल्या तरी चालेल, पण उभे तुम्हालाच व्हावं लागेल. झाले ना? नाटक नाही. हा? काय वाईट आहे रे तुझे मायबाप? नाही हा? मग कधी ऐकते त्याची? आता ऐकतो. अबे मी का म्हणलं, तुझं कधी त्याने वाईट सुचलं का? नाही तर मग तू कोण? किती आहे शिक्षण? इंजिनिअरिंग झालं. काय झालं बे? हा? ज्या मायबापानं तुझ्यासाठी सगळं काही आहे, काय कमी आहे तुले? काहीच ते कोणाचं आहे सगळं? माझं. तुझ्या बापाचं नाही, त्या बापाईचं आता त्याने केलं ना, का तुने केलं? नाही मग तेही खाणं नाही सुखान. हा? अरे तुझ्यासाठी त्यानं रात दिवस कधी गडचिरोली पडून जाते. हा? हे दिवस पाहासाठी त्यांनी ते सगळं केलं का? मग शिक्षणाचा काहीतरी हे घ्या ना. काय शिकले? चांगल्या आईवडिलाची किंमत केली आहे ना, चांगल्या गोष्टीची किंमत केली पाहिजे. काय ऐकते तो. अरे हात तू बोलू नको.
पालिश नाही लावायचं. नाही केलं. मी का म्हणत आहो, पालिश नाही लावायचं. मग मी तुम्ही केव्हा म्हणणार त्या तोंडानं की माझा पोरगा असा करते, माझा पोरगा तसा करते, ऐकत नाही, हो का नाही? हो आधी म्हणत होती पण आता नाही तर कसं- आधी म्हणा उद्या. आता किती दिवस झाले? आता तो चांगला राहतो. किती दिवस झाले? लग्नाचे त्यांचे जे आहे मी का म्हणत आहो, किती दिवस झाले चांगलं राहते? झाले आता म्हणजे तो गडचिरोलीवरून आला तेव्हापासून तो मी चांगला भजन नाही विचारत आहो. हा. काही वेळ म्हणलं तुम्ही मला. हो, आधी म्हणत होती. आता फक्त बाकी सगळंच व्यवस्थित आहे, फक्त लग्नाचे जे तर त्याचे एक काम करा ना, इंद्राची परिगिरी असं तर मागून टाका एखादी. नाही तशी पण अपेक्षा नाही आहे. मग अपेक्षा नाही तर त्यानं कमसे कम समजून घ्यायला पाहिजे. तर म्हणजे मी जे बोलत होतो तुम्ही मधात काऊन बोलले मग? अडचण सांगत अरे हे मायबाप आहे ना, एक तर भोगडीचा त्याले मला बोलू देत नाही आणि मग सांगते माझे पोरगा असा, माझा पोरगा तसा, माझा पोरगा असा, ऐकत नाही. का म्हणा, तुम्ही दुःख सांगावले माझ्याजवळ आले तर मार्गात यायच्या पहिले. हा. तुमच्या पोरीची तकलीफ, याची तकलीफ, त्याची तकलीफ दूर झाली का नाही झाली? सगळ्यात तकलिफी दूर झाल्या. मग आता मी का म्हणत आहो, माझं ऐकून घ्यायचं. मी त्याला बोलत आहो. मी त्याला पहिला प्रश्न का सांगितलं, हे आई वडील वाईट आहेत का? आ? अरे गलत बोललो का मी? साल्या तुम्ही हे मायबाप इतके हरामी आहे साले, आपल्या पोराबाराचं वावा करते साले, किती पाप करतील. यायले बेशरम बनून गेले लोक. हा, चांगल्या गोष्टीची किंमत करा ना. मी असं नाही म्हणत, चांगला आहे त्याला चांगलंच म्हणायचं. पहिलेचे लोकाले वाल्याचा वाल्मिक असा नाही झाला, परिवार सोडावं लागलं त्याले, तेव्हा त्याचं नाव झालं. आहे ना? काय आहे जीवनात? एखादा जर चांगलं सांगून राहिलं ते तुम्ही सांगू देत नाही, कारण तुम्हाला शरम वाटते, शरम. बहुत काही गोष्टी आहे माझ्याजवळ बोलण्याला. इतक्या गोष्टी आहे का तुम्ही साला रस्त्यावर जागा नाही राहू शकत तुम्हाला. मी पैसे घेऊन तुमचं जीवन नाही बनवलं ना. मेहनत, लगन, रात दिवस जागून तुमचं भविष्य बनवलं आहे. आज तुम्ही किती जागृत आहे मला पाहावं लागते. एक एक परिवार आहे माझ्याजवळ, की का गती होत्या त्याच्या. एक एक परिवार. काय जीवन होतं या लोकांचं. हा राजू भाऊ आहे का तुझं घर? राजू कुठे?
कोणता राजू? फेटरी होतं का नाही माझ्याजवळ याच्या पहिले भविष्य खरा? अरे होतं का नाही? याच्या एवढीशी पोरगी होती, आज भान नव्हतं तिला, रात शाळेत नव्हती, आहे ना. खूप दया आली होती. म्हणजे जेव्हा ज्याचा चेहरा पाहिला लहानपणात तर असं दिसतं की संतोषी माय लागली. आजही आठवते मला. हे दोघेही कामावर जायचं, कुठं बगीच्यात जायचे तर काय आहे ना, पाणी मारायला. तुमचा भविष्य आहे माझ्याजवळ. मी मतलबापुरतं नाही आलो ना या जगात. तुमचे तुम्हालाच चांगले नाही म्हणत असं जमाना आहे. आपले आपल्यालाच चांगलं नाही म्हणत, ज्याच्यासाठी आपण एवढं. मार्गात यायच्या पहिले माझ्याजवळ काय होतं? काहीच नाही. आता आहे ते कोणाचं आहे? मी भगवंतासाठी काय करू? हा, याला विचारा. माझ्याजवळ मार्गात आला किती करोडोची प्रॉपर्टी होती का याच्याजवळ? होय, आज किती रुपयाची प्रॉपर्टी आहे? हा, शरम लागायला पाहिजे. हे कुठून आला? कोण दिला? आज फुरसत नाही लोकांची. खूप मोठा विषय आहे. ती मी भगवंताला सांगू तर काय सांगू? एका तरी माणसानं म्हणा, मी तुम्हाला चॅलेंज करतो की माझ्याजवळ जेवढे लोक आले ते सुखात आले का दुखात आले? दुखात. त्याने दुःख दूर नाही झाले, काऊन नाही झालं तेही सांगून देईल. म्हणून माझ्याजवळ यायचं ना, माझ्या भगवंताबद्दल जागृत राहायचं. हे माहित आहे सगळं, एकमेकाला माहित आहे. मी हा कोण होता, तो कोण होता, मी का होतो. मला लोकांना पाहिले इथल्या कोणत्या परिस्थितीत जीवन काढलं. मी बैमान नाही. मी माझं जीवन बनवलं तसं तुमचं भविष्य बनवलं. आता ज्यांना म्हणलं कोणाला बोलायचं आहे का? फक्त दुःखासाठी बोलते माणूस, सुखासाठी नाही बोलत. तुम्ही उभे व्हा. अरे तुम्हाला म्हणत आहो मंगळवारी बाई काय मार्गात आले तर दुखी होते का सुखी होते? हा, मुलगी किती वर्षाची आहे? 5 वर्ष. 5 वर्षाच्या बाद आज योग भेटलं तुम्हाला, आहे ना? हो. अरे भेटलं का नाही? तुम्ही खुश पाहिजे का? हा? खुश पाहिजे. मग बोलायला पाहिजे ना की या भगवंताची किती महान लीला आहे. तुम्ही आपली तर वावा करता. हा, भगवंताची कधी वावा केली तुम्ही लोकांना?
मी इतकं कमवलं, हे घर बांधले, 2 घर बांधले, 3ऱ्या मजला बांधला, 4था मजला बांधला, गाड्या घेतल्या,